अंतिम सामना डिसाइडर मॅच. एकाच मैदानावरती सातत्याने सराव करणारे दोन संघ एकमेकाच्या अगेन्स्ट. या मॅच साठी विशेष पारितोषिक दोनही संघांसाठी येतंय. विकेट हॅट्रिक, त्यानंतर षटकार हॅट्रिक, त्यानंतर चौकार हॅट्रिक साठी गणेश दादा मोडक यांच्या वतीनं 1000 रुपयांचा कॅश प्राइज. कोणते हॅट्रिक असू द्यात. पहिला गोलंदाज ठरलाय ज्यानं या स्पर्धेमध्ये मेडन षटक हाताळलंय तो गौतम. बॉलिंग मार्क वरती कॅप्टन गौतम. कॅप्टनच्या भूमिकेमध्ये आज पाहताय दुर्वा 11 सावले संघाच्या माध्यमातून. स्लॉट मध्ये बॉल फटका चांगला क्षेत्ररक्षक आहे. कोणत्याही प्रकारची मिस्टेक नाहीये. जबरदस्त फिल्डिंग. पकडल्या कॅच. इथून फलंदाज ओयुटी. पारितोषिकांचा वर्षाव या मॅच मध्ये, परंतु काय झेल पकडलाय अप्रतिम. खर तर गोलंदाजी आणि बॅटिंग न क्रिकेट जरूर जाणला जातो, परंतु क्षेत्ररक्षकांचं कौतुक. क्षेत्ररक्षक डिपार्टमेंट किती महत्वाचं आहे क्रिकेटमध्ये हे देखील सर्वांना वेळ आल्यावरती समजत असतं. आणि आज फिल्डिंग देखील फार जबरदस्त राहिली आहे ती दुर्वा 11 सावले संघाची. अटेम्प्टेड कॅच खऱ्या अर्थानं सक्सेसफुल झाल्यात. 100% खऱ्या अर्थानं पर्सेंटेज फिल्डिंग एफर्ट चांगले दिलेत खऱ्या अर्थानं प्रत्येक खेळाडूने. बॅट आणि बॉलचा खेळ क्रिकेट जरूर आहे, परंतु तिथे मात्र जीवाच्या आकांतेने प्रयत्न करत असतात हे आपले सर्व क्षेत्ररक्षक. कट करण्याचा प्रयत्न, वेगवान ड्राईव्ह करायचा होता बॉल, इनफिल्डच्या वरून बॉल खेळायचा होता. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही, वेगाने निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. दॅट्स डॉट बॉल. डॉट बॉलला धावसंख्या स्थिर राहील ती 1 या धावसंख्येवरती. बॉल संपले 3. आज दुर्वा 11 सावले संघाने आपल्या गोलंदाजीनं प्रभावित केलं. आपल्या गोलंदाजीनं प्रतिस्पर्धी संघाला खऱ्या अर्थानं जखडून ठेवलंय आणि आज तेच काम कार्य करतोय पुन्हा एकदा गौतम बॉलिंग मार्कवर. गौतमचा बॉल सेन्सिबली पुश केला. डिफेन्स स्ट्रोक डायरेक्ट हिट. आता मात्र फलंदाज बाद होऊ शकला असता, पर तो पोहोचलाय डेंजर एंड कडे. उदय ऑन स्ट्राईक येईल. धावसंख्या 2. बॉल संपले 4. थेंबे थेंबे तले साचे. एका धावेनं. त्यानंतर आमच्या डीजे मास्टरचं देखील कौतुक. हेमंत, त्यानंतर केटीसीला म्हणजे सर्व अजिंक्य पवार संपूर्ण टीम पंचांकडे लावले अपील. पंच दादेला खऱ्या अर्थानं प्रोत्साहित करत असताना आकाशाकडे बोट. 1 मोर विकेट डाऊन. लागलाय धक्का टीम हेदवली संघाला.
सनी आलाय बॉलिंग मार्क वरती ऑन मैदानामध्ये. सुजित जातोय खरं तर रिस्टार 12 प्रतिनिधीपर्यंत माहिती पोहोचवतोय. जसे सबस्क्रायबर आहेत तशा धावा हव्या आहेत आता खऱ्या अर्थानं. हेतवली संघाला देखील अडचण येते. सनी बॉलिंग मार्क वरती. गौतमनं फार चांगले गोलंदाजी केले आणि त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवत सनीनं मिडल ऑर्डरचा दारोमदार अवघा सांभाळून ठेवलाय ओव्हर नंबर 2 मध्ये. मागील मॅच मध्ये देखील आणि आता या मॅच मध्ये पाहूयात सनी कशा रीतीनं हे दुसरा षटक घेऊन येतोय. पहिलाच बॉल योग्य टप्प्यावरती अक्रॉस द बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. बॉलच्या मेरिटनुसार ना क्रिकेटमध्ये खेळणं फार गरजेचं आहे. या वेळेस ग्रामीण टेनिस क्रिकेटचा जर आपण विचार केला ना तर प्रत्येक बॅटर अगोदरच शॉट सिलेक्शन करत असतो आणि त्यावेळी बॉलरची लाईन लेंथ न समजता अंदाधुंदी फटकेबाजीनं वारंवार फलंदाज बीट होत असतो. आणि त्याच पद्धतीनं बॉलच्या मेरिटनुसार क्रिकेट खेळणं टेनिस क्रिकेटमध्ये देखील तितकाच महत्त्वाचा आहे जितका आपण लेदर क्रिकेटमध्ये पाहत असतो. लेंथ ओळखणं गरजेचं आहे. बॉल नंबर 2 स्लॉटमध्ये उंच हवेमध्ये बॉल. क्षेत्ररक्षक जज करतोय करणार नाहीये चुकी. साहिलनं पकडले अप्रतिम कॅच. विकेटचा दर्जा दाखवत असताना क्लास एक्स्ट्रा ऑर्डिनरी पकडले कॅच फलंदाज बाद. अफलातून कॅच पकडले साहिलनं. फिल्डिंग फार अप्रतिम राहिली आज. सर्व गुण संपन्न राहिले खऱ्या अर्थानं आजचा दिवस दुर्बा 11 सावले संघासाठी. अप्रतिम गोलंदाजी सनीची देखील 2 बॉल मध्ये काही धाव खर्च केले नाही. 3 या धावसंख्येवरती धावफलक अडकलंय. गोलंदाजी फार अप्रतिम राहिली आज दुर्बा 11 सावले संघाची. पहिल्याच मॅच मध्ये 4 षटकांमध्ये धावा खर्च केल्या 15. त्यानंतर 3 षटकांमध्ये धावा खर्च केल्या अवघ्या 5. आता या मॅच मध्ये 3 या धावसंख्येवरती धावफलक जाऊन पोहोचले. उर्वरित 10 बॉलचा खेळीतून बाकी आहे. फुटताच बॉल ऑन साइडला. क्षेत्ररक्षक येतोय वेगानं. चांगली फिल्डिंग. दुसरीचा प्रयत्न. गुड रनिंग बिटवीन द विकेट परंतु रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद झालाय. फलंदाज होतोय बाद. रामदास मात्र रनआउटच्या स्वरूपात बाद होतोय. एकच धाव मिळेल. 4 धावा आहेत धावफलकावरती. बॉल संपले 3. 9 बॉलचा खेळ संपला. धावा आहेत त्या 4. फलंदाज बाद झाले ते टोटल 3. फलंदाज बाद झाले 4. धावा देखील धावफलकावरती 4. क्वालिफायर मॅच कोणता संघ ठरेल? पहिला संघ ठरेल सावले चषक दुर्वा 11 क्रिकेट संघ सावले आयोजित माननीय श्री गणेश काशीनाथ मोडक यांच्या वाढदिवसाचा औचित्य आणि या सावले चषकाचा पहिला संघ कोणता ठरेल तो क्वालिफायर मॅच जिंकत सेमीफायनल मध्ये जाणारा पहिला संघ ठरेल. सागर नवीन फलंदाज सज्ज होतोय. थोडा उशिरानं पोहोचला डगआउट मध्ये परंतु संघ अडचण येते. आता सागरला एक चांगली इनिंग साकारावी लागेल संघ अडचणीतून बाहेर येण्यासाठी. नीतू 11 हे दवली संघ मैदानाच्या आतमध्ये थोडासा संघर्ष करतोय. होम टीम सावले संघाच्या अगेन्स्ट. 3 बॉल संपले सनीचे देखील. चांगली गोलंदाजी. स्लॉट मध्ये एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा ऑर्डिनरी. एक टप्प्याचा अंतर घेत लेट पण थेट हेच दाखवत असताना सागरच्या बॅट मधून हा महत्वपूर्ण चौकार. उशिरानं आलाय मैदानाच्या आतमध्ये. मागील मॅच मध्ये वन डाऊनच्या भूमिकेत त्यानंतर या मॅच मध्ये थोडा उशिरानं आला आणि पहिल्याच बॉल मध्ये इरादे स्पष्ट करत असताना धावसंख्या जाऊन पोहोचली ती 8च्या घरात. सनीच्या विरोधात या 4 धावा एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून
क्लास होता या फटक्यात. स्लॉट मध्ये वन्स अगेन ऍक्शन रिप्ले. यावेळी प्रोटेक्शन अवेलेबल आहे लॉंग ऑन मध्ये, लॉंग ऑफ मध्ये. एकच धाव मिळेल. एक न धावसंख्या पुढे जाते 9 या आकड्यावरती. बॉल संपलेत ते 5. एका बॉलचा खेळ बाकी आहे. अंतिम बॉल ओव्हर नंबर 2 मधील. स्लॉट मध्ये हा बॉल. क्षेत्ररक्षक आहे परंतु बनेल दर्शक. बॉल सीमा पार चाललाय. एक टप्पा गाठत बॉल सीमा पार. 4 धावसंख्या करिता येतो हा चौकार. चौकाराच्या मदतीने षटक संपल्याचा इशारा पंचाचा. 2 षटकांमध्ये धावसंख्या जाऊन पोहोचल्यात त्या 13 या आकड्यावरती. 4 गडी बाद 13 ही धावसंख्या. एका षटकाचा अजून एक खेळ बाकी. दोन षटकांमध्ये धावसंख्या 13. ओव्हर नंबर 3 ला सुरुवात. स्लॉग आणि अंतिम षटक. डेथ ओव्हर घेऊन आलाय साहिल. पहिलाच बॉल. साहिलचा पहिलाच बॉल. स्वीप करण्याचा प्रयत्न. अगदी ऑफस्टिकच्या बाहेरून बॉलला कन्व्हर्ट केलाय. लॉंग लेग मध्ये एक तर कम्प्लीट. दुसरीचा देखील प्रयत्न. धावसंख्या मिळत आहेत त्या 2-2च्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 15च्या घरामध्ये. 25 ते 30 पर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. बॉलिंग अटॅक चांगला आहे आज. एडब्ल्यू संघाने देखील बॉलिंग चांगली केली आहे. त्यामुळे किमान 25 ते 30 सन्मानजनक धावसंख्या होऊ शकतात. फुल टॉस बॉल. संधी आली होती, गमावली सागरनं. चान्स होता तो ग्रॅप करता आलेला नाहीये सागरला. आणि इथे देखील धावा मिळता येतो. निराश असेल स्वतःवरती. फुल टॉस बॉल होता. बॉल सहज सीमा पार जाऊ शकला असता परंतु टायमिंग प्रॉपर मिळालेलं नाही. एलिमिनेशन जुळलेलं नाहीये. फुल टॉस बॉल वरती संधी गमावली. धावसंख्या 17च्या घरामध्ये. सागर जसा मैदानाच्या आतमध्ये गेला तशा धावा देखील येत आहेत एडब्ल्यू संघासाठी. टप्प्याचा बॉल कट करण्याचा प्रयत्न. धीम्या गतीचा बॉल. बॅटची कडा. विकेट किपर कोणत्याही प्रकारची चुकी नाहीये. सनीनं पकडले कॅच. फलंदाज सागर. ओयुटी बाद होतोय. शेवटच्या 3 बॉलचा खेळ बाकी आहे. तीन बॉल मध्ये किमान एखादा मोठा फटका सन्मानजनक धावसंख्या उभारू शकतो नेतू 11 हेदवली संघ देखील. परंतु दुर्वा 11 सवले संघ देखील विचार करत असेल की या 3 बॉल मध्ये देखील साहिलनं एक इकॉनॉमिकल बॉल टाकणे फार गरजेचे आहे. फिल्डिंग अप्रतिम राहिले सवले संघाची. त्यानंतर गोलंदाजी देखील अप्रतिम राहिले. या मॅच मध्ये 17 धावा खर्च झाल्या. 3 बॉल अजूनही बाकी आहेत. एखादा मोठा फटका या मॅच मध्ये कमबॅक करून देऊ शकतो नेतू 11 हेदवली संघासाठी देखील. लोवर फुलटॉस बॉल. गॅप मध्ये ढकललाय बॉल. क्षेत्ररक्षक वेगाने ते उचलतोय बॉल. जबरदस्त फिल्डिंग. धावसंख्या मिळते ती फक्त आणि फक्त 1 धावसंख्या 18च्या घरामध्ये. बॉल शिल्लक आहेत ते 2. एक मोठा फटका शोधतोय खऱ्या अर्थानं नेतू 11 हेदवली संघ देखील. रपटप मॅच. मैत्रीपूर्वक लढत आहे परंतु 2 गावाच्या अस्तित्वाची लढाई. एकाच ग्रामपंचायतच्या हद्दीतील 2 संघ एकमेकाच्या अगेन्स्ट खेळत असताना. चांगला बॉल. चांगला बॉल. ब्लाइंड स्ट्रोक. उत्तरच नव्हतं फलंदाजाकडे. लाईन लेंथ समजलेली नाहीये गोलंदाजाची. व्हेरिएशन करत असताना साहिल बॉलिंग मार्कवरती. एका बॉलचा आता खेळ बाकी आहे. धावसंख्या अडकून राहिली ती 18 या धावसंख्येवर. व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा. ऑफस्टिकच्या अतिरिक्त बाहेर आहे. अवे फ्रॉम द बॉडी ठेवण्याचा प्रयत्न. आउटसाइड द ऑफ स्टंप. धावसंख्या 19. एका बॉलचा खेळ बाकी आहे. हा बॉल खूप काही सांगून जाऊ शकतो कारण या बॉलवरती जर मोठा फटका आला तर थोडा विश्वास बसेल. थोडा विश्वास येईल. थोडासा दमछाक होईल खऱ्या अर्थानं एडब्ल्यू संघाच्या विरोधात देखील.
लिव्ह केलाय बॉल. पुन्हा एकदा वाईट बॉल. पुन्हा एकदा वाईट बॉल. हा प्रेशरात्मक बॉल आहे खऱ्या अर्थानं. साईडसाठी देखील 2 खराब बॉल फेकलेत. एका बॉलमध्ये जर धावा आल्या जास्तीत जास्त तर किमान बॅलन्स टार्गेट सेट होऊ शकतं. 20 धाब्यांपर्यंत पोहोचलाय. इथून षटकार आला तर 26, चौकार आला तर 24. सिंगल डबलला काहीच होणार नाहीये, परंतु रफ टफ मॅच निश्चित पाहायला मिळेल, यात शंकाच नाहीये. डॉट बॉल. डॉट बॉल येतोय रनआउटच्या स्वरूपात. फलंदाज 5-20 धाब्यांपर्यंत रोखलंय या क्वालिफायर मॅच मध्ये. आता येणारे 18 बॉल 21 धावसंख्येची गरज आहे सेमी फायनल मॅच मध्ये पोहोचण्यासाठी टीम दुर्वा 11 सावले संघ. सलामीची जोडी गौतम आणि प्रसाद मैदानाच्या आतमध्ये. 21 धावसंख्येचं टार्गेट आहे सेमी फायनल मध्ये पोहोचण्यासाठी दुर्वा 11 सावले संघाला. तर त्या 21 धावा वाचवायच्यात फिल्डिंग करणाऱ्या नीतू 11 हेदवली संघाला देखील. केटीसी लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून जे प्रेक्षक घर बसल्या स्पर्धेचा आनंद घेत आहेत त्या सर्व प्रेक्षकांचं मी मनपूर्वक हार्दिक हार्दिक असं स्वागत करतोय. उपस्थित सर्व क्रीडा रसिकांचं देखील हार्दिक हार्दिक असं स्वागत. अंतिम टप्प्यात आपण पोहोचलो. अंतिम खऱ्या अर्थानं संघर्ष आपण पाहताय, जिथून आता 21 धावसंख्येची गरज आहे. अंतिम सत्राला सुरुवात होते आजच्या दिवसातील. 21 चं टार्गेट. ऑन स्ट्राइक कॅप्टन गौतम, नॉन स्ट्राइक एंड वरती प्रसाद, वाइस कॅप्टन प्रसाद नॉन स्ट्राइक एंड वरती. बॉलिंग मार्क वरती रामदास. जबरदस्त खेळ राहिला आज रामदासचा बॉलिंग मार्क वरती. ॲज अ बॉल म्हणून त्यानं काय अफलातून गोलंदाजी केली आहे. आणि या मॅच मध्ये देखील स्टार्ट चांगला हवा आहे तो नीतू 11 हेदवली संघाला. आणि अशा अगेन्स्ट रामदास पहिलाच बॉल घेऊन येतोय. पहिलाच बॉल यारकर. धाव मिळणार नाहीये. नॉन स्ट्राइक एंडचा फलंदाज प्रसाद अगदी मधला पल्ला गाठला होता विकेटचा, परंतु नाकारलं. एक चांगली कॉलिंग आहे गौतमची देखील. रिस्क घेण्यासाठी तो तयार होत नाहीये. 21 धावा आहेत. एखादं मोठं षटक या मॅच मध्ये कमबॅक करून देऊ शकतं. सुरुवात चांगली हवी आहे, त्यासाठी कोणत्याही प्रकारची जोखीम घ्यायची नाहीये हे गौतमला देखील माहिती आहे. आणि इथे देखील निर्धाव चेंडू येतोय. बॉल नंबर 2. टप्प्याचा बॉल अफलातून फटका गॅप मधून सुई मधून जसा धागा व्हावा ना त्याच पद्धतीचा फटका. गॅप सिलेक्शन बरदार. स्वीपर कव्हरला बॉल चाललाय छेदत भेदत. सीमा पार चौकार. कॅप्टन गौतमच्या बॅट मधून सौंदर्यात्मक फटका होता. नजरात्मक टायमिंग क्लास दर्जा होता. सीमा पार स्वीपर कव्हरला हा येतोय चौकार.
2 बॉलमध्ये धावसंख्या 4. रामदास पुन्हा एकदा सज्ज. ऑन स्ट्राईकला गौतम. फुल टॉस. गौतम साठी फुल टॉस बॉल फेकू शकत नाहीयेत. मॅन इन फॉर्म दाखवलं बॅटचा दम. हम नाहीये किसी से कम. बॉल चाललाय षटकारासाठी लांबच लांब. दहा धावा धावफलकावरती. फुलटॉस बॉल गौतमच्या विरोधात नामी संधी आली होती आणि ती खऱ्या अर्थानं तोफा कुबूल करत असताना 6 धावसंख्येसाठी लॉंग लेग सीमा पार षटकार. व्हाईट बॉलचा इशारा. प्रेशर गोलंदाजावरती. याच गोलंदाजानं आजच्या संपूर्ण दिवसामध्ये फार चांगली गोलंदाजी केल्या. त्याच्या विरोधात फुलटॉस बॉलवरती आलेला षटकार. आता त्यानंतर गोलंदाजाचं खऱ्या अर्थानं लाईन लेंथ बिघडणं हे सिद्ध झालं आणि इथे गौतमच्या बॅटमधून कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट. बॅटचा दम पुन्हा एकदा लॉंग ऑनच्या डोक्यावरून उत्तुंगाचा आकाशाचा वेध घेणारा षटकार. सतरा धावा आहेत. वन्स अगेन हाफ ट्रॅकर आणि इथे मात्र पकडल्या कॅच. फलंदाज गौतम होतोय बाद. 4 ची आवश्यकता आहे. 17 धावा धावफलकावरती. ची आवश्यकता आहे. शेवटचा बॉल बाकी आहे षटकातील. टोटल 13 बॉल बाकी आहेत आणि 4 धावसंख्येची गरज. सनी जातोय नवीन फलंदाज. पिबनचा षटक. 17 धावा आहेत. गौतमनं त्याचं काम तर निश्चित केलं. आता औपचारिकता बाकी आहे मॅच मध्ये. 4 धावसंख्येची आवश्यकता. टप्प्याचा बॉल. पुलचा फटका. पुल अनसक्सेसफुल अलॉंग द कार्पेट. मिड विकेट मध्ये 1च धाव मिळते. 18 धावा आहेत. येणारे आता 12 बॉल. 3 धावसंख्येची आवश्यकता. पुन्हा एकदा सामना वन साइड रित्या दुर्बा 11 सावले संघाने आपल्या बाजूने वळवलाय. लवकर फिल्डिंग सेट करा. तीनची आवश्यकता. येणारे 12 बॉल. 3ची आवश्यकता. सामना शिरका होऊ शकतो का? नितू 11 हेदवली संघाचा देखील या षटकावरती आता जबाबदारी आहे. बॅटची कडा आणि फलंदाज इथून बाद होतोय. 11 बॉल. आता 3 धावसंख्येची गरज आहे. वैभव नवीन फलंदाज.
तीनची आवश्यकता आणि अलवार पद्धतीनं कन्वर्ट केलाय बॉल डीप पॉइंट मध्ये. विजयाचा चौकार. दुर्वा 11 क्रिकेट संघ सावले आयोजित माननीय श्री गणेश काशीनाथ मोडक यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून साकारलेली ही स्पर्धा सावले चषकामध्ये पहिला संघ ठरलाय. द होम टीम दुर्वा 11 सावले संघ ठरलाय पहिला संघ जो सेमीफायनल मध्ये जाऊन पोहोचलाय. प्लेयर ऑफ द मॅच नो डाऊट. 2 मॅच मध्ये ज्या खेळाडूनं आपल्या संघाचं प्रतिनिधित्व केलं, बॅट नसो या बॉलनं संपूर्णपणे क्रिकेटच्या या मैदानावरती जणू काही क्रिकेटचा राजा झाला आजच्या दिवसामध्ये. आणि तिसऱ्या मॅच मध्ये देखील सलग तिसरी मॅन ऑफ द मॅच कॅप्टन गौतम ठरला या मॅच मधील प्लेयर ऑफ द मॅच चा मानकरी. 16 धावा जमवल्या, त्यानंतर 2 विकेट ज्यानं मिळवल्या तो गौतम ठरलाय. कॅप्टन गौतम ठरला या मॅचचा हिरो.